तिकडे नगर परिषद सभागृहात सुद्धा एक मीटिंग आहे, दुसरी मीटिंग आहे 3 वाजता नंतर. तरी मी माझा वेळ झाला, पण वकील साहेबांसोबत मी ते आलो. महत्त्वाचा विषय हा आहे की माननीय अध्यक्ष साहेब शिवा नागवणे साहेब यांनी जे आजचा जो कार्यक्रम ठरवला होता की आपण आज एसडीओच्या कार्यालयावर जाऊन निवेदन देणार आहोत, त्यांच्या एका आवाजावर आज एवढे लोक जरी या ठिकाणी जमा झाले आणि याच्यानंतर सुद्धा तिथे काम पडेल, तिथे आपल्याला येणं आवश्यक आहे. आपण एक दोन अलग अलग देणारच आहे, पण याच्या पुढे आपण नाही झालं. त्याच्यानंतर आता याच्यानंतर विभागीय आयुक्तांना द्यायचं आहे. मागील वेळेस आपण मागच्या वेळेस आपण आमदारांनाही दिलं होतं, तहसीलदार साहेबांनाही दिलं होतं आणि त्यांच्याच माध्यमातून एसडीओ साहेबांनाही दिलं होतं. मोदी साहेबांना सुद्धा आपण निवेदन आपलं पोहोचवलं आहे आणि सीएम साहेबांकडे सुद्धा गेलं. आम्ही स्वतः जाऊन मंत्रालयात जाऊन मी स्वतः उशी आणून दिले आहे आणि उशी सुद्धा आमच्याकडे आता जवळच आहे. याच्यानंतर समजा आपल्याला काम पडलं, आता वकील साहेबांनी सांगितलं की आपल्याला उपास तपाशी राहून सुद्धा मुंबई जावं लागेल, तर जायच लागणार आहे. जोपर्यंत आपण जाणार नाही, तुम्ही जर पाहन की नाही आमची मजुरी पडली आजची, आम्हाला वेळ नाही आहे, तर असं वेळ काढून होणार नाही. मलाही आज वेळ नव्हता तरी सुद्धा मी वेळ काढणार. मीटिंग अर्ध्या सोडून मी आता आलो. दुसरी मीटिंग अजून मला 3 वाजता आहे. तरी काय होतं, प्रत्येकालाच वेळ नाही आहे. वकील साहेबांना वेळ नव्हता, त्यांना मीटिंगमधून समोरून उचलून मी इथे आला आहे. आहे की याचा आता विषय काय झाला असता, अध्यक्ष साहेबांनी मला फोन केला होता की तुम्ही कुठे आलेले म्हणून मी म्हटलं लगेच 5 मिनिटात तुम्ही तिथपर्यंत पोहोचा. याचा अर्थ असा होत नाही की आपण यांना समोर दाखवून दिला आणि आपण मागे राहिलो तर तुम्हाला 12 विषय सोडून दिला, असा विषय होत नाही. त्याचा थोडं मागं पुढं होत राहते, हे पण तुम्हाला सहन करावं लागेल. तुम्ही स्वतःहून जोपर्यंत पुढाकार घेऊन पुढे जाणार नाही, करणार नाही, तर तुम्हालाही माहीत होणार नाही की कोणती काय स्टेप कशी घ्यायची आहे. आपण जे काही करणार आहे आपण हे संवैधानिक मार्गानेच करणार आहे, कायद्याला धरून चालणार आहे. कायदेशीररित्या आपण आजचे पण आंदोलनाची आपण जे काही निवेदन देणार आहे त्याची परवानगी काढलेली आहे त्यांनी. माननीय खासदार साहेबांनी सुद्धा आपल्याला परवानगी दिली आहे त्याचा. आणि जेवढे मोर्चे आपण काढले त्या ठिकाणी पोलीस वर्ग सुद्धा आहे लक्ष ठेवून. त्यांनाही माहिती आहे की आपण कोणते आता महाराष्ट्रात कुठे आता बवाल केले बाकीच्या संघटनेसारखं आपण सगळे संघटनेच्या मार्गाने जाणार आहे आणि पुढेही जाऊ आणि आपण कायदेशीररित्या जाऊ. आज वकील साहेब सुद्धा सोबत आहेत की त्या पद्धतीने आपण पुढची वाटचाल करू. म्हणजे हे असं नाही झालं पाहिजे आपण अध्यक्ष साहेबांना सांगितलं म्हणून आपण काहीतरी मार्ग चुकलो नाही, त्यांच्याकडून आपलं सांगायला हे नाही झालं पाहिजे. आपल्यासोबत वकील साहेब स्वतः आहे, ते जे म्हणतील मी जे म्हणेल किंवा बाकीचे अध्यक्ष साहेब म्हणतील सगळ्यांचं एक काय मत होते आणि आपण काय केलं पाहिजे आणि त्या सल्ल्यानुसारच आपण पुढे जाणार आहे काय ना. त्याच्यानंतर आपल्याला आता याच्या पुढे आपल्याला मंत्रालय स्तरावर आता येत्या 15 दिवसात 1 महिन्यात अजून अधिवेशन वगैरे राहील, तर त्यावेळेस आपल्याला निवेदन द्यायचं आहे. एकवेळेस आपल्याला मुंबईमध्ये जाऊन आपल्याला काय म्हणणं आहे नेमकं सामाजिक न्याय मंत्र्यांचं. तर आमदार साहेबांनी सुद्धा बोलणं झालं आहे, वकील साहेब राहतील, अध्यक्ष साहेब राहतील, उपाध्यक्ष साहेब राहतील, अजून काही मंडळी जे वरिष्ठ आहे समाजातील ते त्याच्यामध्ये काय की आम्ही बाकीचे बुजुर्ग लोक आहेत त्यांना मागं सोडून देऊ असं होणार नाही. त्याच्यामध्ये त्यांना पण आपण सोबत मंडळी त्यांनाही घेऊ. आता एक जो मुलगा आपला लाडूराम